नमस्कार. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि भावार्थ संतवाणी या चॅनलला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा. आपण हे लोक कल्याणासाठी करत आहोत. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे केवळ भक्तीचे लक्षण नसून मानवी मनाच्या पालटाचा आणि साक्षात्काराचा एक मानसशास्त्रीय प्रवास आहे. पहिल्या चरणाचा भावार्थ बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभावे. भावार्थ विश्लेषण. येथे विठ्ठल हा केवळ मूर्ती किंवा देव नाही, तर तो परमतत्व किंवा शुद्ध जाणीव आहे. बोलावा विठ्ठल, आपल्या शब्दांतून मांगल्य असावे. आपली वाचा कोणाला दुखवणारी नसावी. जेव्हा आपण विठ्ठल बोलतो तेव्हा आपण आपल्या वाणीचे शुद्धीकरण करतो. पहावा विठ्ठल, सृष्टीतील प्रत्येक अणुरेणूत, प्रत्येक माणसात त्या ईश्वरी तत्वाचा अंश पाहणे. ही दृष्टी समत्व शिकवते. करावा विठ्ठल, जीवभावे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. विठ्ठल करणे म्हणजे विठ्ठलमय होणे. आपल्या अस्तित्वाच्या जीवभावाच्या मुळाशी त्या चैतन्याला स्थान देणे. भावार्थ. आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द विठ्ठलाचे नाम असावा आणि डोळ्यांनी जे काही पाहू त्यात विठ्ठलाचेच रूप दिसावे. केवळ बाह्य उपचार न करता अंतःकरणापासून जीवभावे विठ्ठलाची भक्ती करावी. आपले संपूर्ण अस्तित्व विठ्ठलमय करून टाकावे. उदाहरण. समजा एखादा कलाकार चित्र काढत आहे. जेव्हा तो चित्र काढताना इतका मग्न होतो की त्याला स्वतःचे भान राहत नाही, तेव्हा ते चित्र म्हणजे विठ्ठल असते. आयुष्यातील प्रत्येक काम, नोकरी, व्यवसाय, सेवा हे विठ्ठल समजून पूर्ण निष्ठेने करणे म्हणजेच करावा विठ्ठल, जीवभावे. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या लहान बाळावर निस्सीम प्रेम करते, तिला प्रत्येक गोष्टीत बाळच दिसते आणि ती सतत बाळाचाच विचार करते, तशीच ओढ विठ्ठलाप्रती असावी. दुसऱ्या चरणाचा भावार्थ. येणे सोसे मन झाले हावभरी, परत माघारी घेत नाही. भावार्थ विश्लेषण. तुकोबा म्हणतात की एकदा का त्या परमात्म्याच्या आनंदाची गोडी लागली की मन हावभरी लोभी होते. पण हा लोभ पैसा किंवा सत्तेचा नसून वो आध्यात्मिक ओढीचा आहे. सोसे, ओढ किंवा ध्यास. परत माघारी घेत नाही. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर पुन्हा मागे फिरू शकत नाही, तद्वतच एकदा सात्विक आनंदाचा मार्ग सापडला की मन पुन्हा विषयांकडे माया मत्सर वळत नाही. भावार्थ. विठ्ठलाच्या नामाची आणि रूपाची गोडी एकदा का लागली की मनाला एक प्रकारचा छंद लागतो. मन या भक्तीच्या सुखासाठी इतके हापापलेले हावभरी होते की ते संसारातील नश्वर गोष्टींकडे पुन्हा वळून पाहत नाही. भक्तीचा हा हव्यास इतका वाढतो की मन विठ्ठलापासून दूर व्हायला तयार नसते. उदाहरण. एखाद्या व्यक्तीला जेव्हा व्यायामाची किंवा चांगल्या वाचनाची सवय लागते आणि त्यातून मिळणारा उत्साह तिला जाणवतो, तेव्हा ती व्यक्ती पुन्हा आळसाकडे वळू शकत नाही. ती सात्विक चटक मनाला लागणे म्हणजे माघारी न फिरणे. ज्याप्रमाणे भुंगा फुलातील मकरंदाच्या गोडीने तिथेच अडकून पडतो आणि बाहेर पडण्याचे विसरतो, तसेच मन विठ्ठल स्वरूपात गुंतून पडते. तिसऱ्या चरणाचा भावार्थ. बंधनापासून उकलल्या गांठी, देता आले मिठी सावकाश. भावार्थ विश्लेषण. आपण अनेक मानसिक गाठींनी बांधलेले असतो. अहंकार, भीती, पूर्वग्रह आणि नात्यांमधील गुंतागुंत. उकलल्या गांठी. जेव्हा भक्ती किंवा सत्कृत्य वाढते तेव्हा या मानसिक गाठी आपोआप सैल होतात. मनातील गोंधळ थांबतो. मिठी सावकाश. हा सावकाश शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. हा बदल एका रात्रीत होत नाही. ही एक संथ प्रक्रिया आहे. जशी कळीची उमलून फूल होते तशी ईश्वरी तत्वाशी मिठी जवळीक निर्माण होते. भावार्थ. माणसाला माया, मोह आणि अहंकाराच्या अनेक गाठी बंधने बांधून ठेवतात. पण जेव्हा विठ्ठल नामाचा आधार मिळतो तेव्हा ही सर्व बंधने आपोआप सुटतात. मन मोकळे झाले की मग विठ्ठलाला प्रेमाने मिठी मारणे म्हणजेच त्याच्याशी एकरूप होणे सहज शक्य होते. उदाहरण. एखाद्या व्यक्तीने कोणाबद्दल तरी मनात खूप राग धरला असेल, गाठ, तर तो राग धरून ठेवण्यात स्वतःचेच नुकसान होते. ज्या क्षणी ती व्यक्ती क्षमा करायला शिकते त्या क्षणी मनाची गाठ सुटते आणि तिला हलकेपणाची, मिठीची प्रचिती येते. गुंतागुंतीचा दोर जसा हळूहळू सोडवला की तो सरळ होतो, तसेच भक्तीमुळे मनातील विकारांचे जाळे सुटते और देवाची भेट सुलभ होते. चौथा चरणाचा भावार्थ. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घर रीते. भावार्थ विश्लेषण. हे या अभंगाचे शिखर आहे. पूर्णत्व म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या मनात इतका सकारात्मक विचार भरतो की नकारात्मकतेला जागाच राहत नाही. देह भरिला विठ्ठले. शरीराच्या प्रत्येक पेशीत विचारात सकारात्मकता आणि प्रेम भरले जाणे. कामक्रोध केले घर रीते. जर एका भांड्यात पूर्णपणे दूध भरले असेल तर त्यात पाणी ओतायला जागा उरत नाही. तसेच जर मनात विठ्ठल, प्रेम, शांती, समाधान भरला असेल तर काम, अतिवासना आणि क्रोध, राग यांना राहायला जागाच उरत नाही. ते घर मन सोडून निघून जातात. भावार्थ. तुकाराम महाराज म्हणतात की आता माझा संपूर्ण देह विठ्ठलाच्या चैतन्याने भरून गेला आहे. जेव्हा हृदयात प्रत्यक्ष विठ्ठल येऊन राहतो तेव्हा काम, वासना आणि क्रोध, राग यांसारख्या विकारांना तिथे जागा उरत नाही. विठ्ठलाच्या प्रकाशाने अंधकाररूपी विकार घर सोडून निघून गेले आहेत. उदाहरण. एखाद्या खोलीत अंधार आहे, तो घालवण्यासाठी अंधाराला बाहेर काढावे लागत नाही, फक्त एक दिवा लावावा लागतो.
विठ्ठल हा तो दिवा आहे जो लावल्याबरोबर कामक्रोधाचा अंधार आपोआप नष्ट होतो. संपूर्ण अभंगाचा सार थोडक्यात विठ्ठलमय जीवन. तुकाराम महाराज म्हणतात की आपण केवळ विठ्ठलाचेच नाव बोलावे, डोळ्यांनी त्याचेच रूप पाहावे आणि अंतःकरणापासून जीवभावे उसकीच भक्ती करावी. आपले संपूर्ण अस्तित्व विठ्ठलाशी जोडले जावे. मनाची ओढ विठ्ठल नामाचा आणि रूपाचा असा काही ध्यास लागला आहे की मन आता पूर्णपणे हावभरी लोभी झाले आहे. हे मन आता प्रपंचातून मागे फिरायला तयार नाही, ते पूर्णपणे विठ्ठलचरणी स्थिरावले आहे. बंधनातून मुक्ती या भक्तीमुळे संसारातील सर्व मायामोहाच्या गाठी उकलल्या आहेत. मनावरची सर्व बंधने सुटली आहेत आणि विठ्ठलाला प्रेमाने मिठी मारणे, परमात्म्याशी एकरूप होणे आता सहज शक्य झाले आहे. अंतर्बाह्य विठ्ठल. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की माझा देह आता पूर्णपणे विठ्ठलाने भरून गेला आहे. जेव्हा हृदयात विठ्ठल येऊन राहिला तेव्हा काम, क्रोध, लोभ यांसारख्या विकारांनी घर रिकामे केले आहे, म्हणजेच सर्व दोष निघून गेले आहेत. थोडक्यात सांगायचे तर भक्तीमध्ये इतके तल्लीन व्हावे की स्वतःचे वेगळे अस्तित्व उरू नये आणि मनातील सर्व विकार नष्ट होऊन केवळ ईश्वरी चैतन्य शिल्लक राहावे, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. हा अभंग एका विलक्षण ध्यासाचं उदाहरण आहे. एका साध्या उदाहरणातून हा भाव समजून घेऊया. एका लहान मुलाचे आणि त्याच्या नव्या खेळण्याचे किंवा आईचे उदाहरण पहा. 1. पूर्णपणे हरवून जाणे. पहिली ओळ. जेव्हा एखाद्या लहान मुलाला त्याचे सर्वात आवडते खेळणे मिळते तेव्हा तो फक्त त्या खेळण्याबद्दलच बोलतो, खेळताना फक्त त्यालाच पाहतो आणि अगदी मनापासून त्या खेळण्यात गुंतून जातो. त्याला आजूबाजूच्या जगाचे भान राहत नाही. 2. ओढ आणि हव्यास. दुसरी ओळ. त्या मुलाचे मन त्या खेळण्यात इतके रमतं की जेवणाची वेळ झाली किंवा झोपायची वेळ झाली तरी तो ते खेळणे सोडून यायला तयार नसतो. त्याचे मन तिथून माघार घेत नाही, त्याला फक्त तेच हवे असते. 3. भीती आणि बंधनांतून मुक्तता. तिसरी ओळ. जेव्हा तो मुलगा त्या खेळण्याला घट्ट मिठी मारतो तेव्हा त्याच्या मनातली इतर सर्व भीती किंवा रडणे थांबते, त्याचे मन शांत होते आणि तो पूर्णपणे सुरक्षित अनुभवतो, जणू त्याच्या मनातील सर्व गुंता सुटला आहे. 4. व्यापून उरणे. चौथी ओळ. शेवटी अशी स्थिती येते की त्या मुलाच्या खोलीत फक्त ते खेळणे आणि त्याचा आनंदच भरून राहतो. तिथे राग, चिडचिड किंवा इतर हट्ट, काम, क्रोध करायला जागाच उरत नाही, कारण आनंदाने त्याचे मन पूर्णपणे भरून गेलेले असते. सध्याच्या युगात या अभंगाची प्रस्तुतता. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात हा अभंग माइंडफुलनेस आणि मानसिक शांती देणारा मंत्र आहे. 1. मानसिक आरोग्य. कामक्रोध हे आजच्या तणावाचे मुख्य कारण आहेत. तुकोबा सांगतात की मनाला चांगल्या कामात विठ्ठलात गुंतवले तर तणाव आपोआप कमी होईल. 2. फोकस. येणे सोसे मन झाले हावभरी. हे सूत्र कोणत्याही ध्येयासाठी वापरता येते. आपल्या ध्येयाचा असा ध्यास घ्या की मन विचलित होणार नाही. 3. सकारात्मकता. सोशल मीडियाच्या युगात आपण सतत इतरांशी तुलना करून गाठी बांधून घेतो. हा अभंग त्या गाठी सोडून स्वतःच्या अंतरंगात डोकावण्यास सांगतो. 4. मानवता. पाहावा विठ्ठल म्हणजे समोरच्या व्यक्तीत देवत्व पाहणे. जर हा विचार रुजला तर समाजात हिंसा आणि द्वेष राहणार नाही. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग केवळ देवाचे नाव घेण्यास सांगत नाही, तर माणूस म्हणून समृद्ध होण्याचा मार्ग दाखवतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.